सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली। मिरज शहर परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या 2 जणांना ताब्यात घेत पोलिसांनी तब्बल 5 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केले। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती। 2 संशयित व्यक्ती मिरज येथील कमानवेस ते रमामाता नगर ऑक्सिजन पार्क परिसरात देशी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यांची ओळख अभिजित संजय माळी आणि अमन उर्फ मोहिद्दीन बशीर गोंडे अशी पटली। त्यांच्या झडतीत प्रत्येकीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळून आली। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी अभिजित माळी याने आणखी काही पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करत एकूण 5 देशी बनावटीचे पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे आणि 1 दुचाकी असे सुमारे 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात सूरज मोहिते, अक्षय पाटील या दोघांचाही सहभाग उघड झाला असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। अवैध शस्त्रांचा वापर करून गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। गुन्हा जिथे SMK न्यूज तेथे।